नमस्कार. नेक्स्ट एक्झाम्पल इज फाइंड nth डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज इक्वल टू 1 अपॉन x. तर 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती पाठ झाला असेल फॉर्म्युला. असं ह्याचा nth डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे म्हणजे व्हॅनिश होणारा फंक्शन नाही रिपीटेडली डेरिव्हेटिव्ह घेत राहिला तर इन्फायनाइट टाइम्स ते तुम्ही काढू शकता. त्यातला nth डेरिव्हेटिव्ह म्हणजे पॅटर्न काय तो आपल्याला बघायचा आहे. तो बघण्यासाठी आपल्याला आधी फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ एक 3-4 डेरिव्हेटिव्ह फर्स्ट आपण फाइंड आउट करणार आहोत. देन वी विल सी द पॅटर्न काय आहे की कुठला डेरिव्हेटिव्ह काढताना काय कुठे एन येतो किंवा कुठलं साईन येतं हे सगळं पॅटर्न बघायचा आणि त्याप्रमाणे nth डेरिव्हेटिव्ह काय असेल ते लिहायचं. सो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह सिंपल 1 अपॉन एक्स फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं -1 अपॉन एक्स स्क्वेअर. सो y1 इज इक्वल टू y1 म्हणा dy बाय dx 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह इज -1 अपॉन एक्स स्क्वेअर. सो डायरेक्ट दिला अगदी सिंपल आहे. आता y2 काढूया. सो y2 इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस 1 अपॉन एक्स स्क्वेअर पण मायनस कॉन्स्टंट आहे असं म्हणून मायनसला ते बाहेर ठेवू इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ -d बाय dx ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर. पण 1 अपॉन एक्स स्क्वेअर जरी फंक्शन असलं तर ते ह्याच टाईपचं फंक्शन दिसतंय रेसिप्रोकल ऑफ सम फंक्शन. सो 1 अपॉन एक्स सारखं ट्रीट करायचं आणि चेन रूल प्रमाणे डिफरंट फंक्शन आहे म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायचा. आता हे सगळं माहिती आहे आपल्याला आतापर्यंत भरपूर डेरिव्हेटिव्हची एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह केली असेल. सो इज इक्वल टू हा मायनस साइन राहू दे बाहेर. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर इज अगेन मायनस येतच ना कारण 1 अपॉन एक्स चा डेरिव्हेटिव्ह -1 अपॉन एक्स स्क्वेअर. हा जो मायनस आहे त्याला आपण बाहेर ठेवला आता 1 अपॉन एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह. सो हे मायनस आहेच बाहेर आणि 1 अपॉन एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काढताना अगेन -1 अपॉन एक्स स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर. एक्स स्क्वेअर स्क्वेअर बरोबर ना जे फंक्शन आहे त्याचा स्क्वेअर होतो ते फंक्शन आहे त्याचा स्क्वेअर झाला इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर बिकॉज एक्स स्क्वेअर इज नॉट एक्स त्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करावा लागेल. सो फायनली काय होणार आहे मायनस मायनस प्लस होईल. सो y2 इज इक्वल टू प्लस साइन येणार आहे 1 अपॉन एक्स रेस टू 2 रेस टू 2 म्हणजे 1 अपॉन एक्स रेस टू 4 इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर सिंपल आहे आता 2x. अल्जेब्राइक फंक्शनची डेरिव्हेटिव्ह तोंडी काढता येऊ शकतात. सो कॅन्सल काय होणार आहे फक्त इथला x आणि इथला 1x. सो न्यूमरेटर मध्ये 2 अपॉन डिनॉमिनेटर मध्ये x रेस टू 3 बिकॉज हा x आणि इथला x कॅन्सल झाला आणि साइन इज प्लस. y1 ला मायनस साइन होतं y2 ला प्लस साइन अगेन y3 काढून y3 इज इक्वल टू प्लस साइन 2 कॉन्स्टंट त्याला बाहेर घेऊया d बाय dx ऑफ 1 अपॉन x क्यूब अगेन रेसिप्रोकल ऑफ सम फंक्शन तोच फॉर्म्युला यूज करणार. सो 2 इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन x क्यूब इज -1 अपॉन x क्यूब स्क्वेअर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x क्यूब बिकॉज x क्यूब इज डिफरंट. आता मायनस साइन आला याच्यात ते आता कॉमन ते आपण बाहेर घेऊया. सो -2 अपॉन x क्यूब रेस टू 2 म्हणजे काय होणार x रेस टू 6 कारण यांचं मल्टिप्लिकेशन होतं ना 3 आणि 2 चं. सो x रेस टू 6 अपॉन x रेस टू 6 इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x क्यूब तर सिंपल आहे 3x स्क्वेअर x रेस टू यांचा फॉर्म्युला. सो 3x स्क्वेअर 3 इंटू 2 6 होईल इथला x स्क्वेअर आणि इथला 2x असे कॅन्सल होऊन जातील. सो फायनली y3 इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला आता मायनस साइन इथे अपीयर झालंय पुन्हा 2 इंटू 3 6 झालं x स्क्वेअर कॅन्सल झाले न्यूमरेटरचे डिनॉमिनेटरचे x स्क्वेअर कॅन्सल झाले शिल्लक राहिले x रेस टू 4 कारण 6 मध्ये x स्क्वेअर आणि x रेस टू 4 आहेत त्यातले x स्क्वेअर कॅन्सल झालं x रेस टू 4. सो y3 विल बी -6 अपॉन x रेस टू 4. अजून एक y4 काढूया. सो आपल्याला काय पॅटर्न आहे ह्याचा अंदाज येईल तसं साधारण तुम्ही आत्ताच बघितलं तरी अंदाज येईल पण अजून एक y4 फाइंड आउट करू. सो y4 इज इक्वल टू -6 कॉमन घेतले बाहेर 1 अपॉन x रेस टू 4 आता डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लिहू शकतो आपण. त्याचं काय येणार -x रेस टू 4 स्क्वेअर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू 4 विच इज 4x क्यूब. आता हे 6 आता हे मायनस मायनस आधी प्लस होऊन जाईल. सो प्लस 6 इंटू 4 24 प्लस 24 आलं न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर मध्ये x रेस टू 8 इंटू x क्यूब. आता इथे x क्यूब आहे आणि इथे x रेस टू 8 आहे. x रेस टू 8 मीन्स x रेस टू 5 इंटू x रेस टू 3 त्यापैकी x रेस टू 3 कॅन्सल होतील उरतील किती x रेस टू 5. सो प्लस साइन 24 अपॉन x रेस टू 5. सो y4 आलं 24 प्लस आहे कारण इथे मायनस मायनस कॅन्सल झालं +24
अपॉन x⁵. आता आपण हे सगळे लिहूया आणि काय पॅटर्न आहे तो बघूया. आणि त्याप्रमाणे इन जनरल nth डेरिव्हेटिव्ह काय असेल ते आपण लिहिणार आहोत. सो इथे आपण लिहून घेऊया आधी सगळे, म्हणजे आपल्याला कळेल की नक्की y1 असेल तर काय होतंय, y2 असेल तर काय चेंज झालाय, y3 असेल तर काय. 2 upon x. y3 is -6 upon x⁵. and y4 is +24. म्हणजे साइन पण चेंज होते, अल्टरनेट साइन येते. म्हणजे थोडक्यात अल्टरनेट साइन आलं तर साइन साठी आपल्याला माहिती आहे, अल्टरनेट साइन आलं तर आपण -1/n और -1/n+1 डिपेंडिंग ऑन कुठल्या स्टेपला कुठला साइन आहे त्याच्यावरनं -1 काय लिहायचंय आपण बघतो. ते करता येईल, साइनचं करता येईल. आता आणखीन काय पॅटर्न आहे तो थोडा चेक करूया. फर्स्ट y1 होता तेव्हा, आता हा सफिक्स 1 आहे तेव्हा इथे x² आहे. थोडक्यात इथे n असेल तर इथे n+1 होणार. ते सगळीकडे आहे का आधी चेक करूया. y2 असेल तर इथे क्यूब झालंय, y3 असेल तर raised to 4 झालंय, 4 असेल तर raised to 5. म्हणजे हे तर क्लिअर आउट झालं की डिनॉमिनेटर मध्ये जे x आहेत त्यांची जी पॉवर आहे ते ह्या इथे जो तुम्ही इथे n म्हटलं तर ही पॉवर n+1 येणार. सो डिनॉमिनेटरचं क्लिअर झालं. साइन मायनस प्लस कोणत्या प्लेसला मायनस आहे आणि कोणत्या प्लेसला प्लस आहे त्याप्रमाणे -1 काय लिहायचं हे आपण ठरवणार. सो इथे 1 असेल तर साइन -1 आहे. सो -1 किती असतं, -1. सो फर्स्ट प्लेसला -1 आलं पाहिजे. सेकंड इथे 2 असेल तर साइन प्लस आहे. -1 असेल तर काय होतं, -1² +1. सो साइन इज +1. अगेन 3 असेल म्हणजे ऑडला निगेटिव्ह होते, इव्हनला पॉझिटिव्ह, ऑडला निगेटिव्ह असं आहे. म्हणजे आपण इन जनरल साइन साठी नोटेशन देणार -1/n. याच्यात काय होतं, ऑड प्लेसला निगेटिव्ह साइन येतं आणि इव्हन प्लेसला पॉझिटिव्ह साइन येतं. हा साइन इंडिकेट करण्याचा आहे, कॉमन ही आहे फीचर. आता आपण डिनॉमिनेटरचं तर कळलं आपल्याला. डिनॉमिनेटर काय होत आहे, इथे n असेल तर इथे n+1 होते. सो डिनॉमिनेटर इज क्लिअर. न्यूमरेटर मध्ये आता काय पॅटर्न आहे बघूया. y1 ला 1 होतं, y2 ला 2 आहे, y3 ला 3 नाहीये बघा, y3 ला डायरेक्ट 6 आहे आणि y4 ला डायरेक्ट 24 आहे. म्हणजे नक्की त्या असायचं ना 7वीला वगैरे स्कॉलरशिप मध्ये अशा टाईपची सेरीज यायची आणि मग पुढचा नंबर काय असेल तो शोधा. तसं आपल्याला आता न्यूमरेटर साठी करायचं की अशी सेरीज आली आहे ज्याच्यात nth टर्म काय असेल ते अंदाजे आपल्याला आता बघायचं. तसं म्हटलं तर नुसते ऑड नंबर, नुसते इव्हन किंवा कोणाचं टेबल वगैरे असं काही चालेल नाहीये. काय आलंय आपण बघूया. इथे 1 असताना तुम्ही ऑब्झर्व केलं तर 1 × 1 असं न्यूमरेटर. इथे 2 असताना 2 × 1 असा न्यूमरेटर. इथे 6 असताना 3 × 2 × 1 बरोबर आहे का, 3 × 2 6. सो दिस इज राईट. इथे न्यूमरेटर काय होतंय 4 × 3 × 2 × 1 राईट. 24 म्हणजे 4 × 12 = 24. सो हा जो फॉर्म्युला हा कशासाठी आपण यूज करू शकतो, हा जो नंबर आहे त्याचं हे फॅक्टोरियल असतं. म्हणजे 24 इज 4 फॅक्टोरियल, 6 इज 3 फॅक्टोरियल, पुढे आहे 2 फॅक्टोरियल आणि दिस इज 1 फॅक्टोरियल. आता n आहे का n+1 आहे ते पण नीट बघायला लागेल. हा सफिक्स 1 असताना 1 फॅक्टोरियल आलाय, हा सफिक्स 2 असताना 2 फॅक्टोरियल, हा 3 असताना 3 फॅक्टोरियल. सो n फॅक्टोरियल असं असणार आहे. न्यूमरेटर मध्ये साइन असणार आहे अल्टरनेट, न्यूमरेटर मध्ये n फॅक्टोरियल. डिनॉमिनेटर आपल्याला आलाय लक्षात, इथे n असेल तर इथे n+1 असणार आहे. सो फायनली yn और dny/dx हिअर काय मिळालं आपल्याला, yn is equal to -1 raised to n into n factorial upon x raised to n+1. याचा फॉर्म्युला सारखं दिसतंय बघा. सो हेच आपल्याला शोधून काढायचं असतं. जेव्हा तुम्हाला nth डेरिव्हेटिव्ह विचारतात तेव्हा काही डेरिव्हेटिव्ह काढायची, न्यूमरेटर डिनॉमिनेटर व्हॉटएव्हर जे काय आहे ते चेक करायचं. ट्रिग्नॉमेट्रीला अँगल काय तो चेक करायचा, त्याप्रमाणे पॅटर्न कळतो आपल्याला आणि मग आपल्याला nth डेरिव्हेटिव्ह काय आहे त्याचं ते लिहिता येईल.